पालघर जिल्ह्यातील घरफोडी चोरीच्या 7 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पालघर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। या कारवाईत तब्बल 14,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार डहाणू तालुक्यातील बोर्डी येथील रहिवासी मतीन शरबचंद बर्चे यांच्या घरात 25 मार्च रोजी घरफोडीची घटना घडली होती। अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती। या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 331(4) आणि 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि डहाणू पोलीस ठाण्याच्या पथकाने तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। यामध्ये हसमत अली ताहिर शेख वय 32 वर्ष आणि अबर अली ताहिर शेख वय 44 वर्ष दोघेही मूळचे उत्तर प्रदेश येथील असल्याचं निष्पन्न झालंय। तपासादरम्यान आरोपींकडून डहाणू, घोलवड आणि वाणगाव परिसरातील एकूण 7 घरफोडी गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे। या कारवाईत आरोपींकडून 70 तोळे सोने, 1 किलो चांदी, 1,01,000 रुपयांची रोख रक्कम तसेच जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांसह एकूण सुमारे 14,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या संपूर्ण कारवाईसाठी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू विभाग तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि घोलवड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलंय। तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ही यशस्वी कारवाई पार पडली असून या प्रकरणाचा पुढील तपास घोलवड पोलीस ठाणे करीत आहेत। द पोलीस न्यूजसाठी अशरफ खान, पालघर।